बोलतो ना मी सार्वजनिक 30 फूट बोलत नाही, ते खरं करून दाखवतो मी. हे बघा, हे सोनपट्ट आहे मित्रांनो. तुम्हाला स्टार्टिंग दाखवलं लालबागच्या राजाची मूर्ती. हे बघा, अशी ना एकदम उत्तम प्रकारे कमीत कमी 5 ते 6 फूटच्या मूर्तीला जातो. हा युनिक डिझाईन नवीन या वर्षी आम्ही बनवली आहे. तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आज आपण चाललोय लालबाग इकडे भवानी आर्ट्स या शॉपला व्हिजिट देतो. मित्रांनो, तिकडे गणपती बाप्पाला लागणारे उत्तम प्रकारचे असे दागिने तिकडे उपलब्ध आहेत. हे एक लालबाग मार्केट मधलं एक फेमस दुकान आहे. बरेचसे ज्या आधी सुद्धा युट्यूबवर गेलेत आणि दरवर्षी गणपतीच्या सीझन मध्ये मित्रांनो तिकडे कोणी ना कोणीतरी जातच राहतो. आणि दुकान आहे ना मित्रांनो, वर्षभर चालू असतो 365 दिवस. तर तुम्ही घरच्या देवांना गणपतीसाठी या देवांसाठी या प्रत्येक गोष्ट तुम्ही इकडे घेऊ शकता देवांची. तर मित्रांनो, आपण त्याच शॉपलाच व्हिजिट देतोय. कारण का आता अवघे गणपती बाप्पाला येण्यासाठी ना मित्रांनो अवघे काही महिनाच एक उरलंय फक्त, असं पकडून झाला मित्रांनो. तर लवकरात लवकर बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. म्हणून तुम्हाला बाप्पाला नवीन दागिन्यामध्ये सौजन्याचे जर हाऊस असणार ना मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि इतरांना देखील मित्रांनो हा शेअर करा. म्हणजे ज्यांच्या घरी कोणत्या गणपती असतील बसतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर मित्रांनो, नक्कीच आपण ह्या शॉपला तुम्ही एकदा व्हिजिट द्या. मी एक दिवस आधी त्यांना भेटून आलो, तिकडे बघितले दागिने. लहान गणपती पासून ते मोठ्या गणपती पर्यंत हे सगळे प्रकारचे दागिने त्यांच्याकडे आहेत. मुकुट पासून ते पायांचे ठसे विसे सगळे उत्तम प्रकारचे आहेत मित्रांनो. मला ते फारच आवडले. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू होण्याच्या आधी ना मित्रांनो एक रिक्वेस्ट, एक लाईक करा मित्रांनो. तुमचा एक लाईक नाही ना मित्रांनो पुढचे व्हिडिओ बनवल्यानं थोडी मोटिवेशन भेटते मित्रांनो, थोडा प्रोत्साहन वाढतो मित्रांनो. आणि हे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तुमच्या मित्र परिवारामध्ये या इतर लोकांना तुम्ही ग्रुप तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी नाही केलं तर मित्रांनो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का पुढच्या हप्त्यापासून मित्रांनो गणपती बाप्पांचे आगमन सोहळे चालू होत आहेत. म्हणून मित्रांनो, आगमन ह्या वर्षी मुंबईतला पहिला आगमन आहे ना मित्रांनो 4 तारखेला आहे. आपण कव्हर करणारच आहेत ते मित्रांनो. तुम्ही प्रयत्न करा मध्ये काही काम नाही निघायला पाहिजे मित्रांनो त्याकरिता. चला, तर तुमचा जास्त वेळ नाही घेता मित्रांनो, हा स्कूटी आहे ना मित्रांनो, दुकानात कसं जायचं, एंट्री कशी आहे तुम्हाला दाखवतो. कारण का मी जेव्हा फर्स्ट टाइम गेलो तेव्हा मी गोलगोल फिरत होतो. तो भवानी आर्ट्स हा शॉप मला कुठे दिसतच नव्हता मित्रांनो. तर तुम्हाला मी नक्की दाखवतो. लालबागच्या राजा जिकडे बसतो ती गल्ली आहे, त्याच गल्लीमध्ये. पण थोडासा एक मध्ये एक टर्न आहे राईट हाताला. तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आपण आता लालबाग मध्ये पोहोचलोय. हा लालबागचा परिसर आणि इकडे जी गल्ली आली आहे हे चिवडा गल्ली. त्याच्याच पुढे आपल्या लालबागच्या राजाची गल्ली आहे. आपल्याला तिकडेच जायचं आहे. हा पूर्ण परिसर आहे ना लालबागच्या राजाचा आहे. लालबागच्या राजाचा परिसर आहे. लालबागच्या राजा सिग्नल इकडेच आहे आणि याच गल्लीत आपला लालबागचा राजा बसतो. मार्केटचा राजा देखील बोलला जातो. तर याच गल्लीत आपल्याला जायचं आहे त्या शॉपसाठी. समोर आपल्याला ना लालबागच्या राजाचा मंडप देखील दिसतोय. आणि बघा इकडे एक भवानी आर्ट्स म्हणून आहे, त्याचसाठी अशी गल्लीत ना इकडून थोडायचं आहे. आणि मित्रांनो आपण याच गल्लीतनं आलो लालबागच्या राजाच्या. आणि हा बघा हा समोरच शॉप आहे. वरती नाव पण तुम्हाला दिसेल भवानी आर्ट्स, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि थोडा आता गिराईक आहेत म्हणून आपण थोडा वेट करतोय. जरा बोलू भाऊंशी 2 मिनिटं मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता शॉपच्या इथे पोहोचलोय. जसं तुम्हाला दाखवलं जातं स्टार्टिंग पासून मी. दादा थोडे कस्टमर आहेत म्हणून आपण थोडा वेट करूया, त्या दादांशी बोलूया. तुम्हाला सर्वप्रथम ना मित्रांनो एक अशी सुंदर असे पहिले दागिने दाखवतो छान छान प्रकारे असे बाप्पांचे. त्याच्यानंतर आपण थोडे दादांशी ज्या बोलूया, थोडी त्यांच्याकडून माहिती घेऊया. आणि एक मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, ऑनलाईन बुकिंग तुम्ही कुठेही करू शकता. तर हे देखील आहे इकडे ऑनलाईन बुकिंगचं उपलब्ध पण आहे. तर मित्रांनो आपण सर्व पहिले असे उत्तम असे दागिने बघूया बाप्पा.
मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंग दाखवलं लालबागच्या राजाची मूर्ती. हे बघा, अशी ना एकदम उत्तम प्रकारे दागिन्यांनी सजलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती वाटते लालबागच्या राजाची. तुम्ही पाहू शकता ना मित्रांनो, कसे कसे प्रकारचे तुम्हाला थोडे आयडिया देतात दागिन्यांच्या बद्दल. मित्रांनो, आपण आता थोडेफार प्रमाणात उत्तम प्रकारचे दागिने बघले. आता थोडं आपण त्या भावांकडून माहिती घ्या. 2 मिनिटं तुम्हाला ते सगळे डिटेल तुम्हाला देतील दागिन्यांच्या बद्दल. आपण भावांकडून थोडी माहिती घ्या मित्रांनो. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव. नमस्कार, माझं नाव जितेश कुमार चौधरी. तर स्वागत आहे तुमचं भवानी आर्ट्स मध्ये. तर तुम्ही पाहू शकता आमच्याकडे एक दगडूशेठ 18 इंच आणि 2 फूटचा लालबागचा राजा, तो टोटली दागिने पूर्ण हे केलेलं आहे कस्टमाइज करून. त्याच्या साईज अकॉर्डिंग सगळं बनवलं. आपल्याकडे 1 फूट ते 30 फूट सगळे दागिने भेटणार. जे पाहिजे तुम्हाला ते सगळं भेटणार. तसं बघू शकता हा मुकुट बनवलाय. हा मुकुट या बाप्पाच्या साईजच्या अकॉर्डिंगली बनवलाय. जशी याची लाइनिंग आहेत ना, ही लाइनिंग त्या अकॉर्डिंग आम्ही बनवलेलं आहे. असं तुम्हाला हवं तर युनिक मध्ये डोम मुकुट पण भेटणार. त्याची कारिगिरी बघा, पूर्ण हँडवर्क आहे, एकदम नाजूक वर्क केलेलं आहे. हे 2.5 फुटाच्या मूर्तीसाठी बनवलं. कस्टमरने कस्टमाइज बनवून घेतलेलं आहे. त्याच्या ऑर्डरच आहे, त्याची डिलिव्हरी आहे आपल्याकडे. मग तुम्ही बोलतो ना सार्वजनिक 30 फूट, बोलत नाही, ते खरं करून दाखवतो मी. हे बघा, हे सोनपट्ट आहे. जाईल कमीत कमी बोला 18 ते 30 फूटच्या मूर्तीला जाईल, एवढा मोठा सोनपट्टा आहे. बाकी आपल्याकडे शेला आहेत, मोती शेला आहेत, असे वेल्वेटचे शेला आहेत. असा मोठा हार हवाय सार्वजनिक गणपतीला, तो पण आहे आपल्याकडे. बघू शकता असे कडे पण आहेत, कडे पाय. तर त्याच्यानंतर असं बघू शकता एक चक्र आहे, सुदर्शन चक्र. ते कमीत कमी 10 फूटच्या मूर्तीला जातं. हा, ते पण भेटणार तुम्हाला. हे बघा, हे आपल्याकडे मिनी साईज चालू आहे. स्टार्टिंग 480 पासून स्टार्टिंग आहे. ह्याच्यात तुम्ही जरी साईज बोला ना, त्या अकॉर्डिंग तुम्हाला सगळं बनवून पण भेटेल. तसं आहे, तुम्ही फक्त आम्हाला साईज द्या किती इंच आहे, त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. गणपतीला जे मॅच होणार, सूट होणार ना, तेच आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार. मोदक आहेत ना, मोदक हे बघा, मोठा मोदक हा आहे 1250 आहे. हे छोटे आहे 650. त्याच्यानंतर अजून छोटे मिनी पाहिजे, एकदम मिनी वाला मोदक पण आहे. हे बघा, एकदम मिनी मोदक. असं मग हे फायबर मध्ये, हे कॉपर मध्ये, डायमंड वर्क मध्ये पण आहे. त्याच्यात दुर्वा पण आहे आपल्याकडे. दुर्वा हवा तर कोणाला असं आहे. त्याच्यात पण 3 साईज आहे दुर्वा मध्ये, स्मॉल, मीडियम, 150, 180, 200 असे वेगवेगळे प्रकारचे. यावर्षी आपण युनिक एक गोष्ट काढली आहे, ती म्हणजे हे सिल्वर उंदीर वामा. हे तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. आणि असे ब्लॅक उंदीर वामा आहे, गोल्ड आहे. अच्छा, साईज आहेत मोठे मोठे, वेगवेगळे साईज आहेत. त्याच्यात पण वेगवेगळे डिफरंट. त्याच्यानंतर डेकोरेशन साठी तुम्हाला हवं आहे तर असे फ्रूट प्लेट पण आहे आपल्याकडे. ही फ्रूट प्लेट आहे डेकोरेशन साठी, पुढे ठेवण्यासाठी. आणि पूजा थाळ, त्याच्यात जास्वंदी, हळदी कुंकू, हे सगळं आहे टोटली. सोंड्याचा पट्टा घेऊन सांगणार जातात. आज तेच एक 25 फुटाच्या बाप्पाला आरामात येईल. याची प्राइस काय असणार? आणि आपल्याकडे सोनपट्टा सार्वजनिक गणपतीचा चालू होतो 10,000 ते 28,000च्या मध्ये. हा, तसे तुमचे साईज असणार ना सोंडेची, त्या साईज अकॉर्डिंग आम्ही प्राइसिंग डिसाइड होते. कारण कोणाची सोंड लहान असते मूर्तिकारची, कोणाची ब्रॉड असते. सगळ्यांच्या मूर्तिकारचे हाताचं काम वेगळं आहे. तर त्यानुसार आम्ही प्राइसिंग डिसाइड करतो की जे मॅच होणार तेच आम्ही तुम्हाला देणार, आणि जे सूट होणार तेच देणार. असं नाही की सोंड छोटी आणि मोठा सोंडपट्टा त्याला, तसं काम आम्ही करत नाही. असं त्याच्यात पाहिजे छोटी साईज बघायला भेटेल, छोटी साईज पण बघायला भेटेल तुम्हाला. बघा, ही छोटी साईज आहे. हे छोटी साईज, हे 10 फूटच्या मूर्तीला जातात. आणि लोडच्या विषयात पण आहे आपल्याकडे.
लोड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साईज मध्ये भेटणार. हे बघा एक फूट ते 5 फूट गणपतीसाठी लोड अवेलेबल आहेत. बाकी 5 फूटच्या वरती तुम्हाला हवं असेल तर कस्टमाइज बनवून भेटेल. मंडळाच्या गणपतीसाठी हवे त्यासाठी पण बनवून भेटेल आपल्याकडे. असे बिग बाली पण आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे. बघू शकता असे बिग बाली आहेत डिफरंट याच्यामध्ये. त्याच्यानंतर असे हत्यार पण आहेत. त्रिशूळ परशू हा ह्याच्यात मोठा त्रिशूळ पण भेटेल. हा बघा हा त्रिशूळ हा कमीत कमी 5 ते 6 फूटच्या मूर्तीला जातो. हा युनिक डिझाईन नवीन यावर्षी आम्ही बनवली आहे. आणि हा परशू असं ही एक डिझाईन आहे. एक डिझाईन मस्त डिझाईन असे खूप सुंदर वाटतं. तर मित्रांनो आपण अशी छानशी अशी माहिती आपण भाऊंकडून घेतली. आता तुम्हाला आता काही काही छोटे साईज मध्ये आपण दादांनी आपल्याला दाखवले ते मोठे साईज मध्ये त्रिशूळ होते. तर आता आपण थोडे छोटे साईज मध्ये तुम्हाला त्रिशूळ शूट करून दाखवतो. हा चला मित्रांनो हे बघा हे त्रिशूळ आणि परशू आहेत. पहिला आपण स्टार्टिंगला ना मोठे साईज मध्ये होतं. सार्वजनिक गणपतीला आपण उपयोगी करू शकतो असे होते. आणि हे आपण घरातले 4-3 फुटाच्या गणपती आणि 1 फुटाच्या गणपती आपण बनताना आपण हे युज करू शकतो. तर दोन्ही पण आहेत परशू आणि त्रिशूळ सुद्धा आहे. आणि एकदम हे बघा तुम्ही घरच्या देवारात देखील ठेवू शकता. हा छोटासा छान असा त्रिशूळ. आणि काही ना मी दासवंदीची फुलं तुम्हाला दाखवतो छोटे. हे बघा एक कंटी वगैरे इकडे आहे तुम्हाला मी दाखवतो एकदम. हे बघा एक दासवंदीची फुलं वगैरे छोटे वेगवेगळ्या प्रकारची फुलं देखील आहेत. आणि एकदमच छोटा बघा हे एक फुल आहे दासवंदीचा 50 रुपये. हे फक्त 50 रुपये. खूप छान अशा प्रकारचे आहेत ना छोटे छोटे फुलं आहेत. हे बघा हे इकडे या सगळ्याला मित्रांनो एक कमळ आहेत. कमळ दासवंदी वेगवेगळ्या प्रकारचे. बघा ही चापा वेगळा सूर्य फुल असा आहे. बघा छान अशा प्रकारचे दागिने ते. आणि बघा हे दासवंदीचं एक मस्त कसे वाटतात. जसं ना हे बघा हे लालबागच्या राजाच्या हातात असं जे फुल ठेवलंय बघा या अशा प्रकारे आपण ठेवू शकतो. आणि जे चक्र वगैरे दाखवलं हे बघा हे चक्र आहे बघा असे उत्तम प्रकारचे. हे बघा मित्रांनो कंटी वगैरे खूप छान असे सुंदर असे कंटी आहेत बाप्पांचे. लहान साईज पासून ते मोठ्या साईज पण त्यांना बाप्पांचे असे उत्तम असे कंटी आहेत. बघा फुलांच्या डिझाईन मध्ये सुद्धा आहेत अवेलेबल. आणि आपण असं बघायला गेलो तर एकदम सुंदरच आहे ते मोदक साईज मध्ये. तर मित्रांनो हे बघा हे मुकुट आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये असे बाप्पांचे सुंदर असे मुकुट आहेत. जसं आपल्याला भाऊने स्टार्टिंगला दाखवलं मित्रांनो कमीत कमी ना तुम्ही अर्ध्या फुटाच्या बाप्पांपासून ते 25 ते 30 फुटांच्या बाप्पांमधून एवढं आपल्याकडे असे मुकुट आहेत. अति सुंदर मुकुट आहेत. बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये डिझाईन मध्ये. बघा हा एक मुकुट मला दिसतो सुंदर असं मुकुट आहे. आणि या साईडला बघा एकदम उत्तम असे बाप्पांचे मुकुट आहेत. तर मित्रांनो आपण असे फार असे उत्तम प्रकारचे दागिने बघितले बाप्पांचे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मित्रांनो होलसेल आणि रिटेल सुद्धा इकडे होऊ शकते मित्रांनो. आणि कमीत कमी प्राइस पासून ते 30,000 पर्यंत बाप्पांचे दागिने उपलब्ध आहेत. तर मित्रांनो नक्कीच या शॉपला एकदा तुम्ही व्हिजिट द्या. आपल्या लालबाग मार्केटमध्ये तुम्हाला जसं स्टार्टिंग पासून दाखवला रस्ता तुम्ही इकडे येऊन एकदा व्हिजिट देऊन जावा फक्त. बरेचसे लोक आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलं मार्केटमध्ये येत आहेत शॉपला व्हिजिट देते मित्रांनो. तुम्ही पण नक्कीच या इकडे मित्रांनो. तुम्हाला जर ऍड्रेस कळला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ना मी ऍड्रेस आणि त्यांचा फोन नंबर मेन्शन केला. तुम्ही ऑनलाईन बुकिंग देखील तुम्ही करू शकता. आणि इंस्टाग्रामचा पेज तो सुद्धा मित्रांनो आहे. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला देईलच. तिकडून सुद्धा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्यांना तुम्ही काही स्क्रीनशॉट काढून त्यांना व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. जे तुम्हाला दागिने पाहिजे असेल आणि कोणत्या प्रकारचे साईजचे दागिने पाहिजे असेल तर तुम्हाला ते रेडी देखील करून देऊ शकतात ज्यांच्याकडे सध्या नसेल. आणि लवकरात लवकर सांगा कारण का मित्रांनो अवघे 1 महिना बाप्पांच्या आगमनासाठी उरलेला आहे मित्रांनो. तर नक्कीच या शॉपला एकदा व्हिजिट द्या. तर तुम्हाला आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तो तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.